येस कृष्णदादा, मला एक प्रश्न विचारायचा आहे. संघ मालक आणि संघ मालकांबद्दल काय बोलाल? आणि संघ मालकांकडून आपण पहिलं तर हे 5,000 रुपयाचं कॅश प्राइस तुम्हाला दिलं जातंय संघ मालकांबद्दल. त्यांची मगाशी इच्छा होती की मगाच्या मॅचला त्या कृष्णाने 50 मारावे आणि त्यांनी 2,500 रुपये बक्षीस लावलं होतं. परंतु माझा प्रयत्न चालू होता. काहीतरी 27-28 रनावरती आउट झालो. परंतु ही मॅच आम्हाला क्रुशियल होती. ही जिंकणं गरजेचं होतं. त्यांनी अमाऊंट वाढवली आणि ती लकी ठरली माझ्यासाठी. आणि खरंच मनापासून थँक्स एस बी मास्टरचे जे आमचे ओनर्स आहेत. असंच तुम्ही प्रत्येक प्लेअरला आपल्या टीममधल्या प्रोत्साहन द्या. नक्कीच आपण नेक्स्ट मॅचसुद्धा जिंकू आणि प्रयत्न करू महाबळेश्वर चॅम्पियनमध्ये क्वालिफाय होण्याची. आणि ते चंगळ्या बोले ते काय होतं? फॅन आहे. ॲक्च्युली मला भूषण गोळे आणि विजय पावलेने एक आता ट्रेंड चालला आहे तो चांगल्या. तर त्यांच्यामुळं मी रील्स आता नोटिफिकेशन येतच असते मी, कारण बघत असतो सारखं म्हणून. आणि तो चांगल्या बोले कू ती जो डायलॉग मारतो म्हणून ती मागाशी डायलॉग मारला आणि ती ट्रेंडमध्ये चालू आहे. आणि विजय पावले आणि भूषण गोळे मला तो जसा तो आला की मला ही दोघं आठवतात. ही व्हिडिओ भेटेल, उद्या भेटेल ही व्हिडिओ. आणि स्टेटसला ठेवा, सगळ्यांनी महाराष्ट्रापर्यंत पोहोचली पाहिजे. आपण एक वेगळा स्वॅग बघितला, मजा आली. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा आल्या पावली दुडगूस घातलाय. राजू कंग यांनी काय बॅटिंग केली आहे. पहिल्या बॉल पासून आक्रमण केलंय. 2 बॉल 2 षटकार, त्यानंतरचा आलेला हा दमदार चौकार. आमचे KSK महाबळेश्वरचे माजी अध्यक्ष सन्माननीय आदरणीय विजयजी शिंदे साहेब, आपलं मनापासून अधिक स्वागत. वेलकम डायसिंग आणि डायनॅमिक पर्सनॅलिटी आमचे सन्माननीय आदरणीय विजयजी शिंदे साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. तुम्ही आलात या सोहळ्याला आणि या व्यासपीठाला. खूप छान छान लागले. आपलं मनापासून स्वागत. अजय शेलार यांचा पुढील बॉल. याही वेळेला फटका चांगलाच खेळलाय. राजू कंग थांबण्याचं नाव घेत नाहीयेत आणि आल्या पावली राजू कंग यांनी धडाकेबाज बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे. आणि बघता बघता धावसंख्या 20-0 गडी बाद. दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. राजू कंक आणि भूषण गोळे. एका बाजूला कराड तालुक्याचा बाकासूर ज्याला म्हटलं जातं अर्थातच राजू कंक, तर दुसऱ्या बाजूला साताऱ्याचं कंदीपेढा अर्थातच भूषण गोळे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात इथे दमदार झाली. षटकाराने सुरुवात केली, त्याच्यानंतर चौकाराला, त्याच्यानंतर आणखीन एक दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलला फक्त दिशा दिली आहे. संयमाने फटका खेळण्याचा प्रयत्न. एका बाजूला अजय शिलार म्हटलं की एक प्रतिभावंत कोट्रोशीचे ऑलराऊंडर आहे. संपूर्ण लीगचा जर आपण विचार केला तर पाठीमागच्या 2 मॅचेसमध्ये चांगली गोलंदाजी केली, परंतु हे षटक त्यांचं महागडं आहे. आणि राजू कंग यांनी केलेलं आक्रमण जर आपण पाहिलं ना तर तब्बल 21 धावांचं आहे. 5 बॉलमध्ये 21 धावा राजू कंकने कुठल्या चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. आणि या मॅचमध्ये स्ट्रॅटर्जी कुठेतरी बदलली नेली सर, कारण की भूषण गोळे सातत्याने वन डाऊनला आपण येताना पाहिले, परंतु आता आघाडीला आलेत आणि कुठेतरी एक वेगळी स्ट्रॅटर्जी या मॅचमध्ये वापरली, कारण की 1 पराभव आणि 2 विजय टीम काळेश्वरी 11 या संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. इथे चांगला स्ट्रोक लगावलाय भूषण गोळेच्या बॅटमधून. बॉल चालला गॅपमधून, सीमारेषा पार. भूषण गोळेच्या बॅटमधून आलाय दर्जेदार चौकार. पहिले षटक महागडे ठरले. 25 धावा धावपलकावरती आलेत. पहिलं षटक अक्षरशः फोडून काढलेलं आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये अजय शिलारने ओसंडून धावा खर्च केल्या. छोट्या उसळीचा बॉल अंगावरती बॉल पाठवलाय. सी कॉर्नर सीमारेषा पलीकडे भूषण गोळे यांच्या बॅट मधून आलेला एक दमदार फटका सीमा पार. धावा मिळतात 4. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. निश्चित सकाळपासून आपण महाराज खेळ जर आपण पाहिला ना, कधी 50 धावा होत होत्या, कधी 45 धावा होत होत्या, कधी 55 होत होत्या, परंतु जसं मात्र दुपार सत्र आलं धावसंख्येचा वेग वाढला. पाठीमागच्याच मॅचमध्ये आपण 89 धावा बघितल्या. आता या मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये आपण 25 धावा बघतोय. अगदी सकाळपासून जर पाहिलं तर ही खेळपट्टी अगदी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही बाजूला या ठिकाणी पोषक होती, परंतु जसं दुपारचं सत्र सुरू झालं त्यानंतर मात्र ही खेळपट्टी फलंदाजाच्या प्रेमात पडायला सुरुवात झाली. फलंदाजाला पोषक खेळपट्टी आणि फलंदाजीला आता दुपारच्या सत्रामध्ये साथ देत असताना ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अजय शिलार यांनी ओसंडून धावा खर्च केल्या, 25 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालेत सतीश सनस आसरेगावचे हे खेळाडू. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 25. आता या षटकामध्ये त्या धावा रोखायच्या आहेत, परंतु राजू कंग थांबणार नाहीये. पंचम हिंद केसरी त्याच्या बॅटमधून आलाय. पॉवरफुल स्ट्रोक, पॉवरफुल तडाखा राजू कंगच्या बॅटमधून. षटकार. आणखीन एक बॉल पाठवलाय राजू कंग यांनी सीमारेषा पलीकडे. या बॉलची उडान आणि राजू कंग यांचा
टीम श्री काळेश्वरी 11 साठी 6चा लगान, बॉल सीमा पार, षटकार. काय दमदार बॅटिंग राजू कंग यांनी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. राजू कंग वेगळ्याच ढंगात आणि वेगळ्याच रंगात हाही बॉल पाठवलाय. राजू कंग यांनी सीमारेषा पलीकडे लागोपाठचा दुसरा मोठा षटकार. अगदी राजू कंक यांच्या बॅटमधून 2 षटकार. जशी सुरुवात पहिल्या षटकामध्ये केली होती तशी सुरुवात या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. अजय शेलार यांच्या गोलंदाजीवरती सुरुवातीच्या 2 बॉलवरती आक्रमण 2 षटकार आपण पाहिले. याच दुसऱ्या षटकामध्ये देखील सतीश सनस यांच्या विरोधामध्ये तीच कामगिरी करत असताना 37 धावा, संघाच्या 37 धावा आणि राजू कंक शेर अकेला कापी 7 बॉलमध्ये 33 वरती खेळत असताना दमदार बॅटिंग. आणि सलगच्या 3 षटकाराला संघ मालक दिनेश दादा यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज राजू कंक यांच्यासाठी लावण्यात आलेला आहे. सलगच्या 3ऱ्या षटकारासाठी चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. निलेश सर, सुरुवातीच्या 3 सामन्यामध्ये जर पाहिलं तर राजू कंक यांची बॅटिंग थोडंसं संयमाचं क्रिकेट खेळत होते. संघाला जशी गरज, मागणी तसा पुरवठा असा खेळ आपण पाहिला. परंतु या मॅचमध्ये त्यांना माहिती आहे एक सामना गमावलाय आणि आता दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. राजू कंकची बॅट बोलायला सुरुवात झाली. 33 धावा राजू कंक यांच्या बॅटमधून आल्यात. निश्चित काय बॅटिंग गेले राजू कंग यांनी या मॅच मध्ये. आज राजू कंग यांना बॉल जो आहे ना तो फुटबॉल सारखा या मॅच मध्ये दिसतोय का? कारण ज्या प्रकारचा खेळ त्यांनी केलेला आहे, चौकार षटकारांचा दुडगूस मैदानाच्या आतमध्ये घातलाय, धुमाकूळ घातलाय. बॅटिंग करत असताना अवघ्या 7 बॉलमध्ये या खेळाडूने 33 धाव्या उभ्या केलेल्या आहेत. तिन्ही खेळाडू खेळपट्टीवरती जर आपण पाहिले ना तर सातारा जिल्ह्यातील आहेत. एक ऑल इंडिया आयकॉन अर्थात भूषण गोळे आहेत, तर एका बाजूला वाई तालुक्यातील आसरे गावचे सतीश सनस, एका बाजूला कराड तालुक्यातील कुसूर गावचे राजू कंग. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. सतीश सनस म्हटलं की एक चांगले ऑलराऊंडर आहेत, परंतु त्यांच्यावरती आक्रमण केलेलं आहे. 2 बॉल महागडे आहेत. कमबॅक करता येईल का याचा प्रयत्न करावा लागेल, परंतु समोर वादळ आहे. त्या वादळाचं नाव राजू कंक आहे. या बॉलला सन्मान दिलाय. एक सिंगल धावे बॉलच्या पाठीमागे प्राप्त केले. मोकळा श्वास घेतलाय सतीश सनस यांनी या बॉलच्या पाठीमागे. अगदी कमबॅक केले. 2 षटकार आले. त्याच्यानंतर एक सिंगल, अगदी खोला टाकलेला बॉल, त्याला फक्त दिशा देण्याचं काम डीपमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 38 धावा धावफलकावरती. आता इथून पुढे गोलंदाजी करणाऱ्या संघाला एखादा ब्रेक थ्रू मिळवणं गरजेचं. परंतु यावेळेस पहा भूषण गोळे कलात्मक, अगदी क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा अफलातून स्ट्रोक इथे खेळलाय. भूषण गोळेच्या बॅटमधून आलाय तो चौकार. काय फटका खेळलाय भूषण गोळे यांनी. एक चाबूक स्ट्रोक, एक पाय पुढे काढला, एक पाय रवला आणि त्यानंतर कव्हरच्या डोक्यावरतून डीप कव्हरला बॉल पाठवलाय. सरळ 4 धावेंसाठी बॉल होतोय फरार. एका बाजूला बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 42 वरती. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. सतीश सनस यांनी 4 बॉल टाकले, 17 खर्च केले. एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन अर्थात भूषण गोळे बॅटिंगसाठी तयार होत आहेत. सातारचा कंदीबेडा या नावाने प्रसिद्ध आहेत. प्राऊड ऑफ सातारा टेनिस क्रिकेट. भूषण गोळे स्ट्रायकर एंडला, तर एका बाजूला सतीश सनस. खोलवर टप्प्याचा बॉल मिड ऑफला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी गडबड होतीये. बॉलची फेकी केली जाईल. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. पण एक धाव आली. आता मात्र कमबॅक करायला सुरुवात केली. परंतु आता निलेश सर, आक्रमण जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीम कडून सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये राजू कंक एका बाजूने हल्ला करत होता, परंतु आता आक्रमण हे दोन्ही बाजूने व्हायला सुरुवात झाली आहे. या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. बॉलने गॅप शोधलाय. बॉल निघालाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. राजू कंग यांचा काय फटका आहे आणि अशा प्रकारचे फटके राजू कंग खेळू शकतात या बॉलच्या पाठीमागे त्यांनी दाखवलंय. राजू कंकचा फटका म्हणजे गोलंदाजाला 440चा झटका. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम. आणि सुरुवात मात्र ती दमदार, अगदी 50च्या जवळपास ही भागीदारी आता सुरुवात झाली जायला. चांगली बॅटिंग केली भूषण गोळेने, चांगली बॅटिंग ते राजू कंक. 47 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. करंट रन रेट आपण जर पाहिला तर 23.50चा. आणि याच सरासरीने जर धावसंख्या उभारली तर मात्र 119 पर्यंत ही धावसंख्या जाऊ शकते. निलेश सर, काय सांगाल? निश्चित म्हणजे जो रेकॉर्ड पाठीमागच्या मॅचचा आहे 89 धावेंचा, तो या मॅच मध्ये तुटेल का? परंतु एका बाजूला या सर्व काही गोष्टींचा सुर्वे टायगरला विचार करावा लागेल.
3 ओव्हरच्या पाठीमागे चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये, कारण आयुष्याला लागलेली नजर तुम्हाला कष्टानेच काढावी लागते आणि या मॅचमध्ये आता सुरू आहे टायगरला कष्ट मोठे घ्यावे लागतील, कारण कष्ट मेहनत ही अशी गोष्ट आहे ना, नशिबात नसलेल्या गोष्टींचे दार उघडं करू शकते आणि या मॅच मध्ये ते विकेटचं दार उघडं होईल का? ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्क वरती या बिकट परिस्थितीमध्ये गोलंदाजी करण्यासाठी टीम सुरू आहे टायगर कडून नमित पाटील तुर्बे गावचे नवी मुंबई आयकॉन. फटका चांगला खेळलाय, डीपला खेळाडू आहेत बॉलच्या खाली आणि झेल निसटलेला आहे. दरवाजापर्यंत आलेलं यश दरवाजाच्या बाहेरूनच निघून गेलंय. आज नशीब बलवत्तर आहे. अगदी भूषण गोळीची जेल ड्रॉप झाल्यानंतर बॅटचं चुंबन घेतलं जातं. त्याला माहिती आहे की या मॅचमध्ये विकेट किती महत्वाचे आहे. कॅचेस विन द मॅचेस. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता बॅकफुटला गेले, पंच केला, अगदी बॅकआउट पॉईंट रिझनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते, कॅच पकडली, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल जमिनीला दान झाला आणि भूषण गोळे यांना मात्र एक सुवर्ण संधी या ठिकाणी निर्माण करून दिली आहे. राजू कंग यांनी फटका अगदी संयमाने खेळून काढला. एकच सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आता दोन्ही फलंदाजांनी या बॉलच्या पाठीमागे कोणती घाई केली नाहीये. एक सिंगल धाव घेत राजू कंग यांनी स्ट्राईक रोटेट केले, स्कोर बोर्डला बिझी ठेवलंय. पण 49 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली पार्टनरशिप आणि क्रिकेट असो वा व्यवहार, पार्टनरशिप निले सर खूप महत्वाची असते आणि ही पार्टनरशिप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. नमित पाटील यांचा बॉल ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक बॅकअपला आहेत का? तर हो आहेत. सीमारेषे लगत बॉल अडवतील, टाकतील. पुन्हा एकदा या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव. 50 धाबा धावफलकावरती अगदी 50 धाबांची भागीदारी ती रचली राजू कंक आणि भूषण गोळे. एकदा या जोडीसाठी टाळ्या व्हायला हरकत नाही, कारण की सलामीला आले आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर एक चांगली पार्टनरशिप आपल्या संघाला करून दिले काळेश्वरी 11 या संघासाठी. परंतु एका बाजूला नमित पाटील यांचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली आतापर्यंत, बॉल टाकलेले आहेत 3, परंतु धावा खर्च केलेल्या आहेत अवघ्या 4 आणि हा पहिला बॉल दिशाहीन आहे. परंतु गोलंदाजी चांगली केली, धावसंख्येचा वाढलेला वेग कमी केलाय आणि त्यासाठी त्यांचं कौतुक आपल्याला करावं लागेल. पण धावांना कुठेतरी ब्रेक लावला. जिथे षटकार चौकार येत होते तिथे मात्र त्याच सिंगल डबल धाबा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि धावांची गती कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय गोलंदाज नमित पाटील यांचा. 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. या बॉलला फक्त दिशा देण्याचं काम क्षेत्ररक्षक सीमारेषेवरून येतील. एक धाव आली. संघाची धावसंख्या 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 52 धावा. राजू कंक सध्याच्या घडीला खेळताना आपल्याला पाहायला मिळेल 40 या आकड्यावरती आणि या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक होणार का? कारण की टेनिस क्रिकेटचा देव ज्यांना संबोधलं जातं, अर्थातच कृष्ण सातपुते सरांनी पहिलं अर्धशतक झळकावलं. आता राजू कंक त्याच दिशेने वाटचाल करत असताना यावेळेला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे. डॉट बॉल येतोय आणि याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. मनसबे उधळून लावावे लागतील फलंदाजांच्या आणि कौतुक करावं लागेल. नमित पाटील काय गोलंदाजी केली आहे. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. पायामध्ये बेड्या टाकलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये नमित पाटील 5 बॉल टाकतात, अवघ्या 5च धावा खर्च केलेल्या आहेत. कमी खर्चिक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुललेंचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, गॅप मधून बॉल चला, सीमारेषा पार. भूषण गोळेच्या बॅट मधून आलाय तो चौकार. एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला जबरदस्त फटका आहे भूषण गोळे यांचा. काय फटका खेळलाय. सरळ बॅटेड स्ट्रोक खेळलाय, सरळ बॅटने बॉल पाठवला, एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा तोडून फोडून बेदून सरळ बॉल सीमारेषा पलीकडे फरार. 4 धावेंसाठी काय पोज होती फटका खेळल्यानंतर. धावसंख्या आहे 3 षटकांच्या अखेरीस. प्रथम बॅटिंग करताना श्री काळेश्वरी 11 ने बनवलेल्या आहेत धावा 56 बिन गडी बाद. सन्मान्य आदरणीय या स्पर्धेचे सर्व आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही एक सन्मान अतिथी कक्षामध्ये घेऊ इच्छितोय. दगदगीच्या
वेळेतून वेळ काढून आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. आपण पाहिलं तर KSK महाबळेश्वरचे विद्यमान माजी अध्यक्ष सन्माननीय आदरणीय आपण पाहिले तर विजयजी शिंदे साहेब यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही घेत आहोत. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर क्रिकेटसाठी महत्त्वाचं योगदान, लीगसाठी त्यांचं महत्त्वाचं योगदान असतं. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सन्माननीय आदरणीय विजयजी शिंदे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच. आपण या सोहळ्यासाठी उपस्थित राहिला. तर KSK महाबळेश्वरचे माजी अध्यक्ष म्हणून कामकाज त्यांनी पाहिलं. स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर लीगसाठी महत्त्वाची भूमिका त्यांची राहते. खेळाडूंना एकत्र करण्यासाठी, खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी महत्त्वाची भूमिका त्यांची राहते. आणि या सोहळ्यासाठी आपण पाहिलं तर अगदी उपस्थित राहिले. त्यांचा आम्ही मनापासून अधिक आभार व्यक्त करतो. आदरणीय विजयजी शिंदे साहेब, थँक्यू सो मच. त्याचबरोबर माजी सचिव सन्माननीय आदरणीय अश्विनजी सपकाळ साहेब ते देखील उपस्थित राहिले. मी विनंती करेल आपणही या आपलाही सन्मान अतिथी कक्षामध्ये आम्ही करतोय. अश्विनजी सपकाळ साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. थँक्यू सो मच. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली. धावसंख्या धावफलकावरती आहे. प्रथम बॅटिंग करताना 61 धावा. त्याचबरोबर गेटच्या समोर ज्या गाड्या लावलेल्या आहेत त्या सगळ्या बाईक्स काढायला लागतील, कारण की तिथे काम चालू आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या बाईक्सला तिथून काढावं लागेल. विनंती करेल बाईक ज्या वेलकम गेटच्या बाजूला आहेत त्या सगळ्या पार्किंगमधल्या बाईक्स आपण काढून घ्यायचे. सगळ्यांना विनंती असेल. एका बाजूला महेश नानगुडे आले, त्यांच्यावरती आक्रमण केले. ऑल इंडिया आयकॉन विरुद्ध ऑल इंडिया आयकॉन अशी लढत तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला पुण्याचे महेश नानगुडे तर एका बाजूला साताऱ्याचे भूषण गोळे. धावसंख्या 65. 3 बॉलचा खेळ झाला. हा चौथा बॉल. महेश नानगुडे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि हा बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. लांबी पडली कमी. भूषण गोळे यांना यावं लागेल माघारी. धक्का क्रमांक पहिला श्री काळेश्वरी 11 ला. आमचे दरेचे सुभाषजी शिंदे साहेब देखील आज उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय आनंदजी दादा सपकाळ साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. हे संपूर्ण सन्मान अतिथी कक्षामध्ये केले जात आहेत. आज अगदी वेळेतला वेळ काढून या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आमचे सगळे मान्यवर आणि त्या सर्वांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये. आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आपण पाहिले तर मोमेंटो भेट ज्याच्यामध्ये आपण पाहिले तर ॲक्रेलिकमध्ये निहाल रिसॉर्ट ही ॲक्रेलिकमध्ये ही मोमेंटो भेट या स्पर्धेची आठवण. थँक्यू सो मच. सगळ्या मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. ओव्हर नंबर आता 4 ला सुरुवात झाली. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 65. परंतु मैदानाच्या आतमध्ये पुरुषगावचे करण मालुसरे बॅटिंगसाठी येत आहेत. एक प्रतिभावंत ऑलराऊंडर आहेत, परंतु एका बाजूला राजू कंक यांनी 13 बॉल खेळलेले आहेत. धावा वैयक्तिक बनवलेले आहेत 45. शेवटच्या 2 बॉलचा खेळ अजूनही या ओव्हरमध्ये बाकी आहे. महेश नानगुडे आले आणि संघासाठी विकेट त्यांनी मिळवून दिली आहे. ती महत्वाची विकेट होती. भूषण गोळे ऑल इंडिया गेलेत माघारी. पण करण मालुसरे आले तर आडव्या बॅटने फटका केला. एक क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु राजू कंक यांनी थांबवले, कारण की राजू कंक अगदी आघाडीला आलेला फलंदाज आणि त्यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. 45 वरती खेळत आहेत. 13 बॉलमध्ये आत्तापर्यंत चांगली खेळी राहिली राजू कंक यांनी. अर्धशतकाच्या दिशेने कुठेतरी वाटचाल सुरू आहे. अगदी महेश नानगुडे यांच्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 66 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. स्ट्रायकर यांना बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. राजू कंक या बॉलवरती पहा फक्त हलक्या त्याने खेळून काढलंय. राजू कंक यांना चांगलं माहिती आहे की शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी स्ट्राईक स्वतःवरती ठेवायचा आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर जास्तीत जास्त धावा इथे पहा ओव्हर थ्रोच्या स्वरूपात या धावा किती महागात पडल्यात. पंच निर्णय आपल्यापर्यंत कळवतील. या बॉलच्या पाठीमागे धावा किती? आता प्रत्यक्षात पंच एकत्रित येतील, चर्चा करतील, विचार विनिमय होईल आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत येईल, कारण या बॉलच्या पाठीमागे धावा किती असतील. परंतु खेळपट्टीवरती काही धावा धावून काढलेल्या आहेत, परंतु बॉलने सीमारेषा देखील ओलांडलेली आहे. फक्त आता पंच काय निर्णय येतील याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
परंतु श्री काळेश्वर 11ने सुरुवात चांगली केली. सर्व टायगरने या ओव्हरमध्ये कमबॅक चांगलं केलं. पाठीमागच्या 2 ओव्हरमध्ये खास करून नमित पाटील आणि महेश नानगुडे यांनी चांगली गोलंदाजी केली. या 2 ओव्हरचा जर आपण या पहिल्या डावाचा विचार केला, परंतु 2 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली होती राजू कंग आणि भूषण गोळे यांनी. तिसऱ्या पंचाकडे निर्णय रेफर केलेला आहे आणि तिसऱ्या पंचांना आता विनंती आहे की आता आपण येऊन त्याची पडताळणी करा. थर्ड अंपायर चेक केला जातोय. मी विनंती करेल थोडंसं घाई करूयात, कारण की यानंतर मॅचेसही भरपूर आहेत. अगदी तिसऱ्या पंचांच्याकडे हा फैसला आला आणि आपण पाहतोय निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 पर्व क्रमांक 2 आणि दमदार असं आयोजन. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस. अशोकदादा सकपाल यांनी जे स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यामध्ये उतरवत असताना एक दमदार क्रीडा स्पर्धा, ऑल इंडिया आयकॉन, जिल्हा आयकॉन, त्याचबरोबर KSK आयकॉन आणि नवी मुंबई आयकॉन अशा सर्व आयकॉन सहित KSK महाबळेश्वर परिसरामधील ग्रामीण खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम. कारण की ग्रामीण भागातील खेळाडू खुल्या गटातील क्रिकेट आणि खुल्या गटातील खेळाडूंसमोर कधी खेळणार हे मात्र स्वप्न. बॅट्समन स्टंपच्या मधून धावत होता, त्यासाठी ती धाव दिली जाणार नाहीये. थँक्यू. मॅचच्या दिशेने जाऊयात. मॅचला लगेच सुरुवात करूया. क्षेत्रक्षण सजवून घ्या, यानंतर देखील मॅचेस आहेत. चला घाई करा, याच्या पण नोंद घ्या. या बॉलच्या पाठीमागे पंच 2 धावा, 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पंचांनी सांगितलेला आहे आणि या 2 धावा स्कोअर बोर्ड मध्ये आपण अंकित करूया. स्कोअर बोर्डला पुढे नेऊया. चला आता घाई करा, आपण अधिकचा वेळ घेऊ नका. धावसंख्या आहे धावफलकावरती 68 धावा, 1 गडी बाद, 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. राजू कंग 47 वरती, करण मालुसरे नुकतेच आलेले आहेत. 1 बॉल फेस करत असताना एकच बॉल त्यांनी खेळलाय, 1 धाव कुठलेली आहे. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी. स्ट्रायकर एंडला डावकुरे हाताचे फुरुसगावचे ऑलराऊंडर खेळाडू करण मालुसरे, तर एका बाजूला एक युवा खेळाडू प्रतीक सकपाळ गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर 5 साठी. शेवटच्या षटकामध्ये दावडू शेगावचे प्रतीक सकपाळ झालेत गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल डावकुरे हाताचे करण मालुसरे. पहिल्या बॉलवरती ऑन साईडला फटका खेळायचा होता. दिशा तितकीशी फारशी चांगली आपल्याला पाहायला मिळाली नाही. 1 रन आली आणि महत्वाची बाब निलेश सर की शेवटच्या षटकामध्ये ज्या फलंदाजाने आतापर्यंत ओसंडून धाबा इथे आपल्या बॅटमधून निर्माण केलेत आणि तोच फलंदाज अर्थातच राजू कंक सध्याच्या घडीला स्ट्राईक करेल आणि शेवटच्या षटकामध्ये राजू कंक यांच्यावरती सातत्याने स्ट्राईक येणं ही खऱ्या अर्थानं टीम काळेश्वरी 11 या संघासाठी चांगली बाब मानावी लागेल. चला स्पीडअप घ्या. मी विनंती करेल टीम थोडासा स्पीडअप घ्या, कारण की यानंतर देखील मॅचेस आहेत. जास्त वेळ वाया जातोय, कारण की इथून पुढे मॅचेस आम्हाला कव्हर करायचे. यासाठी विनंती करेल थोडासा स्पीडअप घ्या टीम. एक जमेची बाजू आहे, कारण त्यांना स्ट्राईक वरती आणणं नितांत गरजेचं आहे. शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी. समोर खेळलेला फटका क्षेत्ररक्षक येथील बॉल पर्यंत बॉलची फेकी होईल. दुसरीचा प्रयत्न केलाय, फेक कोणत्या एंडला, तर टार्गेट केले राजू कंग यांना. 2 धावा मिळतील. राजू कंग बॅटिंग करतात 49 वरती. आतापर्यंत 15 बॉलमध्ये 49 धावा. कुसूरगाव आणि कराड तालुक्याला बिलॉंग करणारे खेळाडू, परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 71 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. महाबळेश्वर चॅम्पियन लीग या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप, आपल्या गावाची, आपल्या तालुक्याची छाप सोडत असताना राजू कंक आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस अनोख्या शैलीमध्ये फटका केलाय. बॉल निघून चला सीमारेषा पार. राजू कंक यांच्या बॅटमधून चौकार. या स्पर्धेमधील आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक. राजू संभाजी कंक कुसूरगावचा सितारा अर्धशतक झळकावल्यानंतर या खेळपट्टीला वंदन केलंय आणि नक्कीच जो या खेळपट्टीची इज्जत राखतो तो नेहमीच खेळाडू यशस्वी राहतो. राजू कंक काय खेळ राहिलाय. 16 बॉलमध्ये 53 धावा, 331.25 च्या सरासरीने 53 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. महाबळेश्वर चॅम्पियन लीग पर्व क्रमांक 2 मध्ये दुसरा अर्धशतक कराड तालुक्यातील कुसूरगावकडून आले आणि खेळाडूचं नाव आहे राजू कंग. यांनी हा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि संघ मालकांकडून राजू कंग यांच्या खेळासाठी आहेत.
2000 रुपयाचं पारितोषिक दिनेश वसंत मोरे, संघ मालक श्री काळेश्वरी 11 कडून. अर्धशतक आल्यानंतर कुठेतरी जो मनामध्ये दबाव होता तो कमी झाला आणि त्याच्यानंतर लगेचच पुढच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक लगावलाय. राजू कंक यांच्या बॅटमधून आलाय दमदार स्ट्रोक. संघाची धावसंख्या 79 आकड्यावरती. प्रत्येक सकपाळ आतापर्यंत 4 बॉल डिलिव्हर केलेत, 11 धावा खर्च केल्या. 2 बॉलचा अजून देखील उर्वरित खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलला सोडून दिले. पंच आढाव सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. प्रतिस्पर्धी निलेश सर सुर्वे टायगर हा संघ जर पाहिला तर या संघामध्ये देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि 80 धावांचं लक्ष आतापर्यंत निर्माण केले. अजून देखील उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 80 धावा, 1 गडी बाद. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रतीक सकपाळ जे गावडोशीचे किंवा खेळाडू आहेत, डेड बॉल आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. राजू कंक 57 धावा, 17 बॉल. करण मालुसरे 2 वरती बॅटिंग करताय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. बॉल हवेत खेळलाय, टायमिंग नाहीये. गोल क्षेत्ररक्षक, एसटी रक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन. परंतु मित्रांनो, राजू कंक यांचा बहारदार खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या 57 धावेंसाठी. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर राजू कंक यांनी आपल्या नावाची छाप सोडली. नुकतेच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा संपन्न झाली, त्यामध्ये बेस्ट बॅटर हा किताब राजू कंक यांच्या नावावरती राहिला. कारण की संघाला ज्या ज्या वेळेस गरज असते त्या त्यावेळेस राजू कंक यांच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना तेजस कोकरे दाखल होताना पाहायला मिळतील. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक इथे यष्ट्यांच्या पाठीमागे सतीश सनस होते, कॅच पकडली, परंतु ही कॅच पकडण्यासाठी बराच उशीर झालाय. कारण की आघाडीला आलेला फलंदाज अगदी शेवटच्या बॉलपर्यंत या खेळपट्टीवरती टिकून राहिला. 80 धावा, शेवटचा बॉल शिल्लक. पुन्हा एकदा प्रतीक सकपाळ निघतात गोलंदाजीसाठी. या बॉलला सोडून दिलं. या धावा देणं खऱ्या अर्थानं महागात पडेल टीम सुर्वे टायगर या संघासाठी. 81 धावा धावफलकावरती. शेवटच्या बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. दोन्ही संघांसाठी सामना फार महत्वाचा आहे आणि चला यानंतरचा टॉस आपण लगेचच करणार आहोत. यानंतरची मॅच आहे आणि दोन्ही संघ नायकांना विनंती, एसबी मास्टर आणि आरजो 11 आपण रिपोर्टिंग करा. एसबी मास्टर आणि आरजो 11 यानंतरची मॅच आपली आहे. आपला टॉस होते, आपण रिपोर्टिंग करा. धावसंख्या आहे, प्रथम बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा, ते टार्गेट आपण एकदा सांगूया. 81 धावा लक्ष आहे. 82 धावांचा येणारे बॉल 30. आपण करूया टॉस. सन्माननीय आदरणीय विजयजी शिंदे साहेब, आपल्या शुभ हस्ते या मॅचचा आम्ही टॉस घेतोय साहेब. प्लीज वेलकम. दोन्ही कॅप्टन्स आपण लगेच या, जास्त वेळ घेऊ नका. थोडासा स्पीडअप द्या, कारण की निलेश सर यानंतर एक मॅच आहे त्यानंतरची पूर्ण झाली की आजचं टेन्शन पूर्ण होईल, कारण की 2च मॅचेस राहिलेले आहेत. कॅप्टन या. दादा, ज्या पद्धतीनं तुम्ही देखील KSKच्या खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपीठ भेटावं यासाठी स्पर्धा सातत्याने करत असतात. सन्माननीय आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपण पाहिलं तर एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मी म्हणे स्पर्धेसाठी फंड घेऊन त्यांच्या माध्यमातून स्पर्धा पूर्ण करायचा प्रयत्न करता. म्हणजे खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ, चांगलं क्रिकेट खेळावं यासाठी तुम्ही मेहनत करत असता. ही स्पर्धा, या स्पर्धेबद्दल अशोक दादांबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. नक्कीच. गेल्या वर्षी अशोकदादांच्या माध्यमातून ही स्पर्धा आली. गेल्या वर्षी माझ्या वडिलांचं निधन झालं होतं आणि त्यामुळे मी गावी होतो. ह्या स्पर्धेला मला भेट देता आली नाही आणि ही स्पर्धा मी यूट्यूबच्या माध्यमातून पाहत होतो. अतिशय कोयना सोळशी कांदाटी विभागामध्ये गावोगावी ह्या स्पर्धेची एवढी चर्चा चालू आहे की ती शब्दामध्ये वर्णन करता येणार नाही. दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर आपण अशोकदादांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोललं तर अशोकदादा आणि मी, दादा स्वतः सांगतील, आम्ही एकत्र क्रिकेट खेळलो. दादा माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. दादा गोरेगावमधून अनेक ठिकाणावरून मोठे मोठे खेळाडू घेऊन यायचे. त्यावेळी एक गाव एक संकल्पना ही क्रिकेटमध्ये आमच्या कोयना सोळशी कांदाटी विभागामध्ये नव्हती. मग आमचे प्रकाश माने आहेत या ठिकाणी अध्यक्ष, ते बाहेरून खेळून आणायचे, दादा आणायचे आणि त्यावेळी अहिरे वानवली, तापोळा हा संघ म्हणजे कोयना सोळशी कांदाटी विभागामध्ये 105 गावामध्ये 1 नंबरचे संघ असायचे. आणि अशा ठिकाणी दादांना त्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं म्हटलं तर क्रिकेट वेडं व्यक्तिमत्व आहे आणि एवढी प्रचंड आवड आहे क्रिकेटची त्यांना
की ते शब्दामध्ये सांगता येणार नाही. आणि आपण म्हटलं साहेबांच्या माध्यमातून गेल्या वेळी आमच्या ग्रामदैवतीची पूजा झाली, त्यावेळी साहेबांबरोबर माझी बऱ्याच चर्चा झाली. तर ह्या वर्षी आपण ती स्पर्धा घेत नाही, परंतु पुढच्या वर्षी आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा, जशी दादानी या ठिकाणी भरवली तशी एक मोठी स्पर्धा ग्रामीण भागामध्ये दरेगावच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे. किरणजी, खूप छान संकल्पना आहे. थँक्यू सो मच कॅप्टन. आम्ही तुमची वाट बघतोय. एस बी 11 कॅप्टन कुठे हरवला हा? SB 11 बघूयात पहिला चेंडू पडतोय का, अदरवाईज टॉस विन. आरजू 11 पहिला चेंडू पडेपर्यंत वाट बघूयात. अप्रतिम स्पर्धानी बरोबर बोललात तुम्ही की गावागाव म्हणजे असं कुठलं गाव नाही आहे जिथे अशोकदादांचं नाव नाही आहे. असं गावागावापर्यंत आपण पाहिलं तर अशोकदादा पोचले गेलेत. आता टॉस मागायचा नाही, मी टॉस अजिबात मागायचा नाही. थँक्यू. टॉस आरजू 11 तुमचा टॉस असेल, तुम्हाला माहिती आहे काय मागायचं आहे? महाबळेश्वर चॅम्पियन लीग हा कॉल आहे आणि महाबळेश्वर चॅम्पियन लीग टॉस जिंकलाय, महत्त्वाचा निर्णय. बॅटिंग घेणार आहे. जास्त वेळ घेणार नाही मी, मॅचला सुरुवात होते. थँक्यू फॉर लेट कमिंग. अगदी टॉस येथे जिंकला टीम आरजू 11 या संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 81 धावांचं लक्ष्य आणि पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती भूषण गोळे, सातारा एक्सप्रेस आणि सातारा जिल्ह्याकडून ISPL खेळणारे पहिले खेळाडू जर निलेश सर कोण असतील तर ते भूषण गोळे. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळताना टीम श्री काळेश्वरी 11 या संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु एका बाजूला स्ट्रायकर एंडला एक युवा ऑल इंडिया आयकॉन महेश नानगोडे यांनी पहिलाच बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक धावत येत आहेत बॉलचा पाठमोरा करण्यासाठी आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे बॅटिंग करत असताना तब्बल 2 धावा कुठलेल्या आहेत ऑल इंडिया आयकॉन महेश नानगोडे यांनी. अगदी कौतुक करेन क्षेत्ररक्षक अभि जोशी यांचं, कारण की अभि जोशी बॅटिंगमध्ये फारसे योगदान देऊ शकले नाहीत, परंतु क्षेत्ररक्षण करत असताना जर पाहिलं तर आपल्या संघासाठी सातत्याने या धावा वाचवण्याचा प्रयत्न राहिला आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावाल्या, गॅप खूप मोठा होता, परंतु या गॅपमधून देखील 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. 2 धावाल्या भूषण गोळे यांच्या पहिल्याच बॉलवरती. उजवस्टीच्या बाहेरचा बॉल भूषण गोळे यांनी आपल्या गोलंदाजीची धार आता अंमलामध्ये आणलेली आहे. हा बॉल डॉट टाकलाय. एक युवा ऑल इंडिया आयकॉनला बांधून ठेवलंय, अर्थात महेश नानगोडे यांना. 81 धाबांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठला करत असताना तुम्हाला सुरुवातीला शांत राहून चालणार नाही, तर सुरुवातीपासून आक्रमण हे जरूर करावं लागेल निलेश सर, कारण की आणि भूषण गोळीचे हे षटक सध्याच्या घडीला महेश नानगोडे यांना शांत ठेवतंय. महेश नानगोडे यांचं आक्रमण या बॉलच्या पाठीमागे, बॉल पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. या बॉलची उडान महेश नानगोडे यांचा टीमसाठी 6चा लगान, बॉल सीमा पार, षटकार. सुरवे टायगर साठी हा मोठा फटका खेळलाय महेश नानगुडे. अशाच खेळासाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि मैदानाच्या आतमध्ये त्याच प्रकारचा खेळ सुरू केलाय आणि बॉल पाठवलाय महेश नानगोडे यांनी सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. एका बाजूला सातारा विरुद्ध पुन्हा असा तुम्हाला आस्वाद घेता येईल. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मनसुबे उधळून लावले. शेवटच्या क्षणी गोलंदाजीमध्ये बदल केला भूषण गोळे यांनी. पाहिलं महेश नानगुडे आपला टान्स बदलतायत, स्विच हिटच्या फटक्यासाठी तयार होतात आणि त्याच वेळेस मात्र हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर काढला, आला तो डॉट. हीच खासियत आहे भूषण गोळे यांची. निलेश सर, महेश नानगुडेसाठी एक कॅश प्राइज आलंय. महेश नानगुडे यांनी जर एक हाती हा सामना जर जिंकून दिला तर SB एंटरप्राइजेस मित्र समूहाचे खजिनदार अंकुजी सकपाल साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि SB एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचे कॅश प्राइज. पहा अगदी शेअर मार्केट किती वाढलंय. सध्याच्या घडीला महाबळेश्वर चॅम्पियन लीग या स्पर्धेची उत्सुकता किती वाढली, कारण की महेश नानगुडीच्या खेळासाठी तब्बल 10,000 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. SB एंटरप्राइजेसचे खजिनदार अंकुजी सकपाल आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीनं 5,000 रुपये असं कॅश प्राइज, एकूण 10,000 रुपयाचे कॅश प्राइज आलेलं आहे या खेळीसाठी.
8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. भूषण गोळे एक षटकार जरूर आलाय परंतु 2 निर्धाव बॉल देखील आलेत. षटकातला शेवटचा बॉल, हेलिकॉप्टरचं उड्डाण समोरच्या बाजूला, सीमारेषा पलीकडे बॉल पाठवलाय. धावा याही बॉलच्या पाठीमागे महेश नानगुडे यांच्या बॅट मधून येत आहे 6 षटकार. अगदी जशी कॅश प्राईजची घोषणा केली त्याच्यानंतर मात्र जर पाहिलं तर महेश नानगुडेच्या बॅट मधून धावा यायला सुरुवात झाली. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, हेलिकॉप्टर लँड केलंय आणि लँड देखील सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळतंय. समोरच्या दिशेत फटका केला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या ते 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आणि महेश नानगुडे हा असा खेळाडू आहे, डावखुरा आक्रमक खेळाडू म्हणून महेश नानगुडे जाणले जातात. अगदी कमी कालावधीमध्ये क्रिकेटमध्ये घेतलेली प्रचंड मेहनत आणि याच मेहनतीच्या जोरावरून आज जर पाहिलं तर पुण्यावरून नवी मुंबईमध्ये दाखल झालेत. सातारा प्रीमियर लीग आले असेल, त्याच्यानंतर जर पाहिलं तर महाबळेश्वर चॅम्पियन लीगमध्ये ॲज अ ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून महेश नानगुडे दाखल झालेत. 14 धावा धावफलकावरती. जेव्हा जेव्हा सुर्वे टायगर अनेक स्पर्धेमध्ये उतरलेला आहे ज्याच्यामध्ये ऑल इंडिया आयकॉन संकल्पना आहे, ते त्यावेळेस मात्र सुर्वे टायगरने आहे ना महेश नानगुडे यांना पुन्हा एकदा रिटर्न केलेला आहे, याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आणि याही मॅच मध्ये महेश नानगुडे यांनी चांगला खेळ केलाय. परंतु अजय शेलार जे कोट्रोशीचे ऑलराऊंडर आहेत, गोलंदाजीमध्ये खास काही करता आलं नाही, परंतु बॅटिंग मध्ये आता ती चमक दाखवावी लागेल. ओव्हर नंबर 2 मध्ये 22 गावातील झुमटी गावचे खेळाडू, एक वेगवान गोलंदाज तेजस कोकरे यांच्या हाती बॉल सोपवलाय. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात, आक्रमण केलंय आता याही बॉलवरती अजय शेलार यांनी बॉल पाठवलाय मिड विकेट, सीमारेषा पलीकडे सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमा पार. अजय शेलार यांचा दमदार फटका, 4 धावा चौकार. आता अजय शेलार देखील दुसऱ्या बाजूने अटॅक करायला सुरुवात केली, कारण की महेश नानगुडे एका बाजूने हा सामना जिंकू शकत नाही, तर त्याला महत्वाची साथ देणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि ती साथ देत असताना अजय शेलार यांच्या बॅटमधून आलाय तो चौकार आलाय. KSK आयकॉन म्हणून खेळत असताना अजय शेलार बॉलिंग करत असताना मात्र अपयशी राहिले, परंतु बॅटिंगमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. चौकाराने आपल्या वैयक्तिक धावसंख्येचं खातं ओपन केलंय. 18 धावा धावफलकावरती, 82चं टार्गेट आणि त्या दिशेने वाटचाल करत असताना एक चांगली धावसंख्या उभारताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आले होते, परंतु बॉल त्यांच्या हातामध्ये विसावू शकलेला नाहीये. बालंबाल बचावलेत, सिंगल धाव मिळतीये. स्ट्राईक आता महेश नानगुडे यांच्याकडे दिलंय. निलेश सर, विकेट इथे खूप महत्वाची, ती अजय शेलारची असू द्या किंवा महेश नानगुडेची असू द्या, विकेट खूप महत्वाचे आहे. विकेट जर आली नाही तर तुम्ही धावांच्या वरती अंकुश लावू शकत नाहीये. आणि अजय शेलार यांना मात्र संधी निर्माण झाले. याच मैदानावरती जर पाहिलं तर अजय शेलारने देखील हे मैदान एकेकाळी गाजवलं होतं, हे विसरून देखील निलेश सर चालणार नाहीये. त्यांना तुम्ही जीवनदान दिलंय. निश्चित एक प्रतिभावंत ऑलराऊंडर आहेत, परंतु आज सर्वांच्या नजरा महेश नानगुडे यांच्यावरती आहे. सुप्रीमो ट्रॉफी मध्ये दिलेली झुंज कोण विसरेल, परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारे झुंज देतील, कारण टार्गेट मोठं आहे. एका बाजूला गोलंदाजी मार्ग वरतून एक वेगवान गोलंदाज तेजस कोकरे वेगावरती स्वार होत, वेळेच्या अचूक त्या फटक्याच्या पाठीमागे साधता आलेली नाहीये. डॉट बॉल येतोय. महेश नानगुडे ऑल इंडिया आयकॉन यांना बांधून ठेवलंय झुमटी गावच्या तेजस कोकरे यांनी. अगदी महेश नानगुडे यांच्या फलंदाजीची चर्चा, सुप्रीमो चषक पाहिलं, साताऱ्यामध्ये देखील डे नाईट स्पर्धा आपण जर पाहिली तर त्यामध्ये देखील जर पाहिलं तर महेश नानगुडे एक हाती झुंज देण्यामध्ये माहीर असणारा फलंदाज म्हणून महेश नानगुडे यांची नेहमी चर्चा राहिली. आणि सातत्याने संघर्ष त्याच्या 5वीला पुजला आणि तोच संघर्ष या मॅचमध्ये पाहायला मिळेल का? आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. तेजस कोकरे इम्प्रेसिव्ह करतोय गोलंदाजीमध्ये. सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती चौकाराला, त्याच्यानंतर सिंगल आणि त्याच्यानंतर महेश नानगुडे ऑल इंडिया खेळाडूला लागोपाठचा दुसरा बॉल डॉट बॉल आलाय. निश्चित अशोक दादा सकपाळ यांना निश्चित त्यांचा आभार मानावा लागेल, कारण गतवर्षी 22 गावाचे खेळाडू नव्हते, यावर्षी 22 गावाचे खेळाडू आहेत आणि त्यांनी खास करून या मॅच मध्ये आपल्या खेळाचं चांगलं सादरीकरण तेजस कोकरे यांनी केलेलं आहे. आणि खास आवर्जून या स्पर्धेत शिल्पकार अशोक दादा सकपाळ यांचं मनपूर्वक आभार मानावं लागेल. आणि मैदानाच्या आतमध्ये तेजस कोकरे पहिल्यांदा खेळतात या वर्षी आणि चांगली गोलंदाजी करतायत. अगदी सकाळीच 22 गावचे जे मान्यवर आले होते त्यांनी देखील खास करून अशोक दादांचे आभार व्यक्त केले की 22 गावला तुम्ही जी संधी दिली आणि ही संधी नेहमी 22 गाव लक्षात ठेवेल. आणि या संधीचं सोनं करत असताना तेजस कोकरे चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस बॉल वेगाने चालला लॉंग स्टॉप रिजनला,
अगदी विकेट किपर आणि फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षकाला भेदून बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 4 चौकार. नशिबाचा चौकार आलेला आहे. दोन्ही खेळाडूंना बॉल थांबवता आला नाही. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 23 धावा धावफलकावरती आहे. 0 गडी बाद. विजयासाठी इथून पुढे 19 बॉल 59 धावांचं लक्ष अजूनही बाकी आहे. मॅच मध्ये रंगत वाढत चाललेली आहे. महेश नानगुडे यांचा फटका फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक झेपावले होते. भूषण गोळे तिकडे होते, परंतु त्यांच्या हाताला स्पर्श करून बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. आता समीकरण बदललं आहे. 19 बॉल मध्ये अजून देखील जिंकण्यासाठी टीम सुर्वे टायगर या संघाला 59 धावांची गरज आहे. 23 धावा धावफलकावरती महेश नानगुडे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र विजयाचं गमक हे नेहमी सुर्वे टायगर या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅच स्पीडअप करा, वेळ जास्त घेऊ नका, कारण की अजून 2 सामने या ठिकाणी शिल्लक आहेत. एसबी टीम कॅप्टन आणि आरजू टीम कॅप्टन, आरजू 11 आणि एसबी टीम कॅप्टन दोन्ही कॅप्टन आपण व्यासपीठाच्या जवळ या. कॉल तुमच्यासाठी आहे. एसबी टीम 11 कॅप्टन आणि आरजू टीम 11 कॅप्टन आपण दोन्ही कॅप्टन व्यासपीठाच्या जवळ या प्लीज. आणि क्रिकेटमध्ये गलपानपणाला नाही, थारा चुकीला नाही, माफी. बॉल चालय सीमारेषा पलीकडे. खराब क्षेत्ररक्षणाचा दुजोरा मिळालाय 4 धावींचा आणि धावसंख्या आहे 2 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना बनवलेल्या आहेत धावा आतापर्यंत टीम सुर्वे टायगरने. या शेवटच्या बॉलवरती धावा आलेल्या आहेत 4. धावसंख्या जाऊन पोहोचले 27 धावा. आता इथून पुढे येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 55. धावसंख्या आहे 27. पण 2 षटकांमध्ये 27 धावा आणि किंगमेकर अशोकदादा सकपाळ यांचं सुमधुर संगीत आपण ऐकलं. अगदी महाबळेश्वर चॅम्पियन लीग ही संकल्पना ज्यांच्या डोक्यामध्ये आली आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म पहिल्या वर्षी या स्पर्धेला जर पाहिलं तर भरभरून प्रतिसाद मिळाला आणि दुसऱ्या पर्वामध्ये नवी मुंबई आयकॉन ही संकल्पना देखील यावर्षी आपल्याला पाहायला मिळाली आणि एकंदरीत जर पाहिलं तर एक चांगला प्लॅटफॉर्म महाबळेश्वर परिसरामधील खेळाडूंना अशोकदादांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश सर, शेवटच्या बॉलवरती जो चौकार आला तो अगदी बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थातच सुर्वे टायगर या संघाला संजीवनी देणारा आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात झाली. वाकी गावचे गणेश कदम आलेले आहेत. पहिला बॉल टाकलाय. एक सिंगल धाव पहिल्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त केली आहे सुर्वे टायगर या टीमने. अगदी वाकीचे गणेश कदम आलेत. KSK आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळत असताना फॅक्स बॉयज या संघाकडून देखील क्रिकेट खेळले. घनसोली कॉलनी क्रिकेट देखील गणेश कदम यांनी गाजवल्याने आज जर पाहिलं तर KSK आयकॉन आणि खास करून जर पाहिलं तर श्री काळेश्वरी 11 या संघाची दारोमदार सध्याच्या घडीला जर पाहिलं तर गणेश कदम यांच्यावरती. हे षटक या मॅचला कलाटी देणारं नक्कीच राहील. या षटकामध्ये जर 15 ते 20 धावा आल्या तर मॅचला कुठेतरी कलाटणी मिळू शकते, मॅचला टर्निंग मुवमेंट प्राप्त होऊ शकते निश्चित. कारण पाठीमागच्या एका मॅच मध्ये कृष्णा सातपुते यांची विकेट गणेश कदम यांनी मिळवली होती. स्ट्रायकर एंडला महेश नानगुडे. आक्रमण केलंय महेश नानगुडे यांनी. बॉल पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. तडक फडक बेधडक महेश नानगुडे यांनी षटकार ठोकलाय कडक. बॉल सीमा पार. अगदी महेश नानगुडे आता आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये फटकेबाजी करत असताना त्यांच्या बॅटमधून षटकाराला SB एंटरप्राइजेस मित्र समूहाचे खजिनदार अंकुशदादा सकपाल यांच्याकडून 5,000 रुपयाचे कॅश प्राइज आणि खास करून SB एंटरप्राइजेस कडून 5,000. बॅक टू बॅक गणेश कदम यांच्यावरती हल्ला. बॉल सीमारेषा पार. बुलंदी पॉवरफुल फटका. गोलंदाज गणेश कदम यांना 440चा झटका. षटकार. काय फटका खेळलाय ऑल इंडिया आयकॉन महेश नानगुडे यांनी. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. चांदीच्या ताटात ठेवलाय केक आणि भाऊने फटका खेळलाय नंबर 1. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ धावेंसाठी. जबरदस्त बॅटिंग. क्रीजच्या खोलीचा महेश नानगुडे अगदी चांगला वापर करतात आणि गरकन वळण घेत बॉलला भिरकावून दिलंय सीमारेषा पलीकडे. महेश नानगुडे अशा पल्लवित करतायत. हा पुढचा बॉल. फटका चांगला खेळला. एक्स्ट्रा कव्हरला निघालाय. क्षेत्ररक्षक धावतायत. अडवण्याचा प्रयत्न चांगला झालाय संघासाठी. काही धावा वाचवल्यात. अवघ्या 2 धावा या बॉलच्या पाठीमागे.
अगदी कौतुक करेन क्षेत्ररक्षकाचं जिथे खूप चांगला प्रयत्न राहिला या बॉलच्या पाठीमागे सूरजचा, कारण की एक एक धाव देखील निलेश सर या मॅच मध्ये खूप महत्वाचे आहे, कारण की हे मॅच जिंकण्यासाठी महेश नानगुडे ज्या जोमाने प्रयत्न करतोय त्याच्यासाठी मात्र ही एक एक धाव खूप महत्वाची. याही वेळेस गणेश कदम यांच्यावरती हल्ला बोल, आणखीन एक चांगला स्ट्रोक, महेश नानगुडे सेट ऑन फायर, हा येतोय षटकार. एका बाजूला महेश नानगुडे 38 वरती बॅटिंग करतायत. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं ना जा जिंदगी हाराना चाहती है, लेकिन महेश नानगुडे सांगतायत की मैं लढना चाहता हूं आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी 82 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत बनवलेले आहेत धावा त्या धावफलकावरती आहेत 48, म्हणजे इथून पुढे बनवायच्या आहेत धावा 34 आणि येणारे बॉल 13. महेश नानगुडे यांचा आणखीन एक मोठा टोला. रातों की रानी रेशम में चूर है, अरे कौन कहता है अब ये फासला दूर है. महेश नानगुडे आणखीन एक मोठा फटका खेळतायत, बॉल पाठवतायत सीमा पार. चेंडू मैदानामध्ये आम्ही लगेच पोहोचवतो. धावसंख्या आहे धावफलकावरती 54. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 28. प्रति षटकाच्या पाठीमागे 14 ची सरासरी हवी आहे. महेश नानगुडे यांनी सामना बनवलाय आणि ती ही महत्वाची विकेट काळेश्वरी 11 साठी आहे. अगदी चर्चा केली होती निलेश सर की गणेश कदम यांच्या षटकामध्ये 15 ते 20 धावा आल्या तर सामन्याला कलाटणी मिळू शकते, परंतु गणेश कदम यांच्या गोलंदाजीवरती या षटकामध्ये तब्बल धावा कुठल्या 27. आणि सामना जर पाहिलं तर आता वजनदार कामगिरी बॅटिंग करणाऱ्या संघाकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. महेश नानगुडे जे खेळत आहेत 15 बॉलमध्ये 44 वरती अप्रतिम बॅटिंग. गणेश कदम यांच्या गोलंदाजीवरती आतापर्यंत 4 उत्तुंग षटकार आपण पाहिले. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 12 बॉलमध्ये 28 करायचे आहेत. चांगले बॅटिंग कोणतंही टार्गेट हे क्रिकेटमध्ये सेफ टार्गेट नसतं. 82 धावा प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिल्या श्री काळेश्वरी 11 या संघाच्या वाटलं होतं कुठेतरी सामना एक हाती होईल, परंतु महेश नानगुडे अगदी सुप्रीमा ट्रॉफीमध्ये जी झुंज दिली होती तीच झुंज या ठिकाणी महाबळेश्वर चॅम्पियन लीगमध्ये देत असताना आता करण मालुसरे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. 4थं षटक करण मालुसरेची गोलंदाजी देखील या मॅचमध्ये खूप महत्त्वाची राहील. या अगोदरच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती अगदी करण मालुसरे यांची टीम काळेश्वरी 11 या संघाकडून, परंतु या मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल अजय शेलार स्ट्रायकरीनला जे खेळत आहेत आतापर्यंत 3 बॉलमध्ये 6 धावा. चला मॅच स्पीडअप करा, वेळ जास्त घेऊ नका, कारण की अजून 2 सामने शिल्लक आहेत. 12 बॉल 28 ची गरज. पुरुष गावचे करण मालुसरे यांच्या नावे हे षटक. समोर आहेत कोट्रोशीचे अजय शेलार. हा बॉल चांगल्याच प्रकारे टाकलाय, प्रभावशाली बॉल येतोय तो डॉट. 11 बॉल 28 ची गरज. अगदी आतापर्यंत महेश नानगुडेचा बोलबाला राहिला, परंतु आता महेश नानगुडे नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. संधी मिळणं गरजेचं आहे आणि आता अजय शेलार स्ट्रायकर एंडला एक एक डॉट बॉल निलेश सर प्रेशर आणि दबाव निर्माण करेल बॅटिंग करणाऱ्या टीम सुर्वे टायगर या संघावरती. आक्रमण केलंय या बॉल वरती अजय शेलार यांनी बॉल पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. मोहर कायला गेल्या बॉल वरती 6 की 4 आणि पंच काय सांगतील या बॉल वरती. सर्वांचं लक्ष आहे, कारण धावा किती असतील या बॉलच्या पाठीमागे. फटका तर चांगला खेळलाय, बॉल खेचून ओढलाय ऑन साइडला. अजय शेलार यांनी बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे, परंतु बॉलने टप्पा सीमारेषा अलीकडे घेतलाय की पलीकडे घेतलाय. आता याच गोष्टी आता पाहिल्या जातील. चेक केलं जाईल तर तोपर्यंत मॅच ऑन ठेवा. पब्लिकने तर ॲक्च्युली सांगितलं आहे तोपर्यंत मॅच ऑन ठेवूयात. चेक करा यूट्यूब, आपण चेक करा प्लीज. की हे पब्लिक हे सब जानते, त्यांनी सांगितलं अगदी चौकार आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून चेक केलं जाईल, लगेच तुम्हाला कळवलं जाईल, जास्त वेळ घेऊ नका. मॅच चालू ठेवा.
आणखी वेळ जास्त घेणार नाही आहोत. चला आयोजन समितीने सांगितलेलं आहे की सामना सुरू ठेवा. हा चौकार आहे, याची आपण नोंद घ्या. या 4 धावा या बॉलच्या पाठीमागे ऍड करूया, स्कोर बोर्डला पुढे नेऊया. या बॉलच्या पाठीमागे अशा पल्लवी झाल्यात सुरवे टायगरच्या. उजवस्तीच्या बाहेरचा बॉल, थोडीशी गडबड झाली आणि त्या प्रयत्नामध्ये महेश नानगोडे आणि अजय शेलार एक धाव चपळतेने पूर्ण करतायत. अगदी बायच्या स्वरूपात ही एक धाव किती महत्वाची, कारण की महेश नानगुडे स्ट्रायकर इनला आहे, ज्याच्या बॅटमधून 15 बॉलमध्ये 44 धावा कुठल्या गेल्या आणि शेवटच्या अंतिम काही बॉलवरती महेश नानगुडे जास्तीत जास्त बॉलवरती स्ट्राईकला येणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं होतं आणि ते सध्याच्या घडीला घडलं जात आहे. करण मालुसरे गोलंदाजीवरती 3 बॉल चांगल्या हाताळीत 4 धावा खर्च केल्या. आता स्ट्रायकर इनला बॅटर डावखुरा आक्रमक फलंदाज याच मैदानावरती कित्येक इनिंग या खेळाडूंना सुरवे टायगर या टीमच्या माध्यमातून खेळत असताना SB एंटरप्राइजेस मित्र समूहाचे खजिनदार अंकुश सकपाळ साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज, त्याचबरोबर SB एंटरप्राइजेस या ग्रुपकडून 5,000 असं ही मॅच जर एक हाती महेश नानगुडे यांनी जर जिंकून दिली तर तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज महेश नानगुडे यांना प्राप्त होणार आहे. आणि एक जिद्दी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 44 वरती बॅटिंग करतायत, पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॉलची फेकी होईल. करण मालुसरे यांचा चांगला बॉल आहे, पंचांगडे अपील केली या बॉलच्या पाठीमागे. आता सर्वच खेळाडू आशाभूत नजरेने बघतात, परंतु पंचांनी दात फेटाळलेली आहे. अंगाला भेदणारा बॉल महेश नानगुडे यांच्या आहे. पण कुठेतरी निलेश सर काळजाचा ठोका चुकला होता प्रेक्षकांचा. जे खेळाडू जे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळते टीम सुरवे टायगर कडून जे प्रेक्षक सामना पाहतात त्यांच्या काळजाचा ठोका कुठेतरी चुकला होता की महेश नानगुडे या क्षणाला बाद आहे की काय, परंतु पंचांनी मात्र साप फेटाळला आणि धावफलकावरती 60 धावा लागल्या गेल्या. अजून देखील 22 धावांची गरज आहे. 22 यार्ड लाईव्हचं कौतुक करेन सचिन दादा शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं, कारण की खास करून जर पाहिलं तर महाबळेश्वर चॅम्पियन लीग ही स्पर्धा यशस्वी करण्यापाठीमागे भरपूर मेहनत या यूट्यूब वाहिनीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा इथे आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव या क्षणाला येणं किती महत्वाचं आहे टीम सुरवे टायगर या टीमच्या माध्यमातून. 61 धावा धावफलकावरती निलेश सर. अजून देखील 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 8 बॉलमध्ये करायचे आहेत 21 धावा. सामना अगदी उत्कंठा शिगेला पोहोचले. 8 चेंडू आणि 21 धावांची गरज जिंकण्यासाठी. निश्चित या मॅच मध्ये ती रोमांचकता आहे, ती चमक आहे, ती धमक आहे. दोन्ही संघांना बरोबरीची संधी या मॅच मध्ये आहे. अद्यापही आतापर्यंत सुरवे टायगरने विकेट गमावलेली नाहीये. महेश नानगुडे अर्धशतकाच्या उंबरट्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. 16 बॉल फेस केले, 44 बनवल्यात. चला घाई करा, स्पीड अप घ्या प्लीज. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आमचे तिन्ही समालोचक 4ही समालोचक तुम्हाला सकाळपासून ओरडून सांगतायत, कारण की आयोजकांना तुम्ही काय देऊ शकता तर तुम्ही वाचवलेला वेळ देऊ शकता, कारण की कालच्या दिवसामध्ये 2 सामने शिल्लक राहिले. आजच्या दिवसामध्ये जे आमचं शेड्यूल आहे त्यामधील 2 सामने अजून शिल्लक आहे, त्यामुळे आपण घाई करा प्लीज. कारण की एकंदरीत खास करून हा 8 तास फक्त तुमच्यासाठी केला मित्रांनो, आणि तुम्ही अशोकदादा आणि त्यांच्या संपूर्ण कमिटीला सहकार्य करणं गरजेचं आहे. 8 चेंडू 21 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. अगदी व्यासपीठावरती विजयदादा शिंदे आहेत. आणि दादा सामना कसा पाहिजे तर सामना असा पाहिजे, पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू 21 धावा. स्ट्रायकर इनला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय अजय शेलार. परंतु एका बाजूला करण मालुसरे यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारे त्यांनी दमदार मारा केला होता त्याचीच पुनरावृत्ती करावी लागेल. शेवटचे 2 बॉल चांगले हाताळावे लागतील. स्ट्रायकर एंडला अजय शेलार, दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर. यावेळेला वेळेच्या चुकता नाहीये, डॉट बॉल आलाय. प्रेशर वाढले सुरवे टायगर वरती आता. पण एक डॉट बॉल इथे प्रेशर निर्माण करत असताना, कारण की या बॉलवरती अगोदरच तिन्ही यष्ट्या सोडून थोडेसे शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु करण मालुसरे चतुर चालाक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अगोदरच हेरलं होतं भूषण गोळे यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा करण मालुसरेला इथे होताना पाहायला मिळतोय. फटका फसला, मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक, परंतु 1 धाव तिथे वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे घेण्याचा प्रयत्न शेवटच्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि या 2 धावा घेण्यापाठीमागे इरादा काय तर महेश नानगुडे शेवटच्या 6 बॉलवरती निलेश सर स्ट्राईक वरती आलाय. ही मात्र जमेची बाजू सुरवे टायगर या टीमसाठी.
आता संघर्ष आपण जर पाहिला तर 63 धावा, मॅच स्पीडअप करा. आता जिंकण्यासाठी गरज आहे शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. महेश नानगुडेसाठी कॅच प्राइज एसबी एंटरप्राइजेस मित्र समूहाचे खजिनदार अंकुजी सकपाल यांच्याकडून 5,000 आणि एसबी एंटरप्राइजेस यांच्याकडून 5,000. एकंदरीत 10,000 रुपयाचे कॅश प्राइज खास करून महेश नानगुडे यांच्या खेळासाठी आपल्याला पाहायला मिळते. ही मॅच किती इम्पॉर्टंट टीम सुर्वे टायगर या संघासाठी हे कॅच प्राइज पाहून आपल्याला नक्कीच कळेल. 6 बॉल 19 धावांची गरज, तब्बल 10,000 रुपयाचे कॅश प्राइज. अंकुशदादा सकपाल जे खजिनदार आहेत एसबी एंटरप्राइजेस या मित्र समूहाचे त्यांच्याकडून 5,000 आणि एसबी एंटरप्राइजेस यांच्याकडून 5,000. आता शेवटचं षटक राजू कंक गोलंदाजीवरती बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये अर्धशतक वैयक्तिक झळकावलंय आणि गोलंदाजीमध्ये आजच्या दिवसामध्ये बोलबाला राहिलाय राजू कंक यांचा. परंतु आता मात्र जर पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन जे पुण्याचे खेळाडू आहेत महेश नानगुडे, अगदी वय वर्ष 22 ते 23 वयाचे खेळाडू आणि कमी कालावधीमध्ये क्रिकेटमध्ये घेतलेली प्रचंड मेहनत आणि मेहनतीचा डोंगर जर तुम्ही पार केला तर यशाची अनेक उंच शिखरे तुम्ही गाठू शकता. याचं उत्तम उदाहरण म्हणजे महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 6 बॉल 19 धावा, 3 षटकार आले तर सामना अगदी सुपर ओव्हरमध्ये पोहोचू शकतो. निलेश सर, बऱ्याचशा चर्चा या षटकामध्ये केल्या जाऊ शकतात. राजू कंक गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 बॉल 19चा थरा 44 वरती महेश नानगुडे यांनी हा बॉल पाठवलाय आणि महाबळेश्वर चॅम्पियन लीगचं तिसरं अर्धशतक आलंय. ऑल इंडिया आयकॉन अल्पावधीमध्ये खुल्या गटाचे मैदाने गाजवणारा महेश नानगुडे यांच्या बॅटमधून. इलेव्हन या संघानं 82 धावांचं जे टार्गेट दिलं होतं ते टार्गेट देखील आता कुठेतरी महेश नानगुडेच्या समोर छोटं वाटायला सुरुवात झाली. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करत असतात. महेश नानगुडे यांनी स्वतःला सिद्ध केलं, अनेक स्पर्धा गाजवल्या आणि आज त्यांना जर पाहिलं तर खुल्या गटातील अनेक दारं या ठिकाणी त्यांच्यासाठी उघडे आहेत. आणि तुम्ही जी मेहनत घेता, तुम्ही जे कष्ट करता आणि आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही. ते बॉल चालला गॅप मधून दणदण करत सीमारेषा पार महेश नानगुडेचा वार. धावा मिळतील 4, येतोय तो 4 चौकार. पुढे काय बॅटिंग करताय. 4 बॉल 9 धावेंची गरज आहे. ओ कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है, यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि याच विचारधारेने राजू कंक यांना गोलंदाजी करावी लागेल. बॅटिंग चमकदार केली आहे परंतु गोलंदाजी धमाकेदार आज करावी लागेल. शेवटचे 4 बॉल बाकी परंतु महेश नानगुडे 18 बॉल 54 धावा कुटलेल्या आहेत. 18 बॉल फेस केलेत, 7 षटकार 2 चौकार. राजू कंक जिल्हा आयकॉन आणि हाई बॉल राजू कंक यांचा पाठवलाय. महेश नानगुडे आणि सीमारेषेच्या पलीकडे संघाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन जाणारा ठोकलाय षटकार. अगदी एसबी एंटरप्राइजेसचे मित्र समूहाच्या वतीनं खजिनदार जे आहेत अंकुशदादा सकपाल यांच्याकडून 5,000 आणि एसबी एंटरप्राइजेस यांच्याकडून 5,000 रुपयाचे कॅश प्राइज लावण्यात आलं होतं. आणि खास करून जर पाहिलं तर आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देत नाही परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देत असतो. आणि तोच संघर्ष इथे महेश नानगुडे यांनी केलाय. आणि महेश नानगुडे यांची महाबळेश्वर चॅम्पियन लीग या स्पर्धेमधील जर बॅटिंग आवडली असेल तर या युवा ऑल इंडिया आयकॉन खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय बॅटिंग, प्रेक्षकांची मनं जिंकले, पैसा वसूल सामना आणि संघर्ष काय असतो, जिद्द काय असते, चिकाटी काय असते, मेहनत काय असते याचं उत्तम उदाहरण महेश नानगुडेने दाखवलं. यावेळेस पहा क्षेत्ररक्षण पाहिलं, बॉल चालला गॅप मधून आणि सामना जिंकलाय टीम सुर्वे टायगर या संघानं. अभिनंदन. तब्बल 10,000 रुपयाचे कॅश प्राइज महेश नानगुडे यांना या ठिकाणी दिलं जात आहे. एसबी एंटरप्राइजेसचे खजिनदार अंकुशदादा सकपाल आणि एसबी एंटरप्राइजेस मित्र समूहाच्या वतीनं तब्बल 10,000 रुपयाचे कॅश प्राइज.
काय या खेळाडूवरती लावलं होतं हे मात्र दाखवून दिलंय. अगदी डाऊन टू अर्थ, कमी कालावधीमध्ये क्रिकेटने दिलेलं नाव, कमी कालावधीमध्ये क्रिकेटने दिलेली उंची आणि सातत्याने जर पाहिलं तर मेहनत 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 आणि यशाचा पासवर्ड महेश नानगोडे यांचा काय असेल तर ती म्हणजे मेहनत आणि तीच मेहनत आज कामी आले आणि सुरवेट टायगर या संघाला मात्र एक मोठा विजय प्राप्त करून देणारा बडे मंच का सरपंच महेश नानगुडे, मॅन फ्रॉम पुणे बावधन परिसरामधील हा खेळाडू प्रेक्षकांची मनं जिंकलेत.